हर हर महादेव. आज दिनांक 26 मे 2026. आपल्या चारधाम यात्रेतील 15वा दिवस. काल रात्री हनुमान टेकडी येथे याच मातेच्या घरी रात्रीचा मुक्काम होता. फाटकी तुटकी झोपडी जरी असली तरी मनाने खूप श्रीमंत असलेल्या या माताजींनी सकाळ सकाळ चहाची प्रसादी देऊन मला वाटे लावले. खूप छान असा स्वभाव होता या मातेचा. याच हनुमान टेकडीवरून हनुमानजीचे पुन्हा दर्शन झाले. खाली उतरत चालायला सुरुवात केली. कालचा जो गोंधळ झाला तो घाई गडबडीत निघाल्यामुळे, कारण एकटाच चालत असल्यामुळे आणि वेळ कमी असल्यामुळे ही गडबड होत होती. कारण समजत नव्हतं कुठल्या दिशेला जावं. आज वेळही खूप होता, कारण सकाळी 5 वाजता चालायला सुरुवात केली. त्याच्यामुळे वेळ हा भरपूर होता. आज चुकलं तरी एकदम आरामात जायचं असं ठरवलं होतं आणि आज चुकण्याचा प्रश्नच उरला नव्हता. कारण रात्री ज्यांच्या घरी मुक्कामी होतो त्यांनी मला रस्त्याची पुरेपूर माहिती दिली आणि बऱ्यापैकी समजूनही सांगितलं. त्याच्यामुळे आता चुकण्याचा प्रश्न उरलेला नव्हता. आता चालायचं होतं. साधारण 6 वाजता सूर्योदय झाला. खूप छान असं कोवळं ऊन येथे पडलेलं होतं, पण काही ठिकाणी ते कोवळं ऊनही पोहोचत नव्हतं. त्या ठिकाणी गेल्यानंतर अजूनही असं वाटत होतं की आपण अजून अंधाऱ्या रात्रीतच आहोत. खूप विस्तीर्ण आणि घनदाट असं हे जंगल होतं. कालपासून याच जंगलामध्ये मी चालत होतो. अशा अनेक पायवाटा होत्या जिथून मी चालत होतो. कधी या पायवाटेनं तर कधी त्या पायवाटेनं, कारण जिकडे तिकडे पाहावं तर ह्या पायवाटाच होत्या. त्याच्यामुळे चुकण्याचा संभव हा जास्त होता आणि कोणी माहितीदार नसल्यामुळे अजूनच जास्त चुकल्यासारखं होत होतं. परंतु म्हणतात ना, देवतारी त्याला कोण मारी. त्याचप्रमाणे कालची माझी गत होती. बऱ्याचदा वाट चुकलो. 1-1, 2-2 किलोमीटर लांब पुढे निघून गेलेलो. पुन्हा कुठेतरी वाटायचं की आपण चुकलोय आणि परत येऊन चांगल्या रस्त्यानं लागायचो. एका ठिकाणी तर रस्ता चुकलो, समजत नव्हतं कुठे जावं आणि शेवटी एक म्हैस दिसली. ती म्हैस जिकडे जाईल तिकडे जायचं ठरवलं, कारण म्हैस ही संध्याकाळपर्यंत कधी ना कधी आपल्या घरापर्यंत तर जाईल ह्या हिशोबाने मी तिच्या मागे चालायला लागलो. पण ती पाणवठ्याकडे वळाली आणि मला माझा रस्ता सापडला. असंच काहीतरी होत राहतं आणि रस्ता हा मिळत राहतो. वाटेत पाण्याचा प्रश्न म्हणजे ही जिवंत झरे, खूप सुंदर अशी आणि मस्त थंडगार पाणी असतं. कारण हिमालयातल्या कुठल्याही झऱ्याचं पाणी तुम्हाला उष्ण किंवा असं जाणवणार नाही. ते एकदम सुंदर आणि थंडगार असं मधाळ लागतं. कधीकधी रस्ता अशा घनदाट विस्तीर्ण आणि अडचण असलेल्या रस्त्यातून जात होता. पण तेथेही थोडंसं सावधगिरी बाळगून आपले पाऊल टाकत होतो. जंगलात चालत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक एक पाऊल हा जपून टाकून चालावा लागतो आणि सोबतीला कोणी नसेल तर आजूबाजूच्या परिसरावरही लक्ष द्यावं लागतं. त्याच्यामुळे एवढं असं वाटत नव्हतं. वाटेत चालत असतानाच साधारण 8च्या सुमारास एक युवकही भेटले. ते हिमाचलमधून आले होते. समोरून ते आता डोंगराची चढाई करणार होते. खूप छान असा स्वभाव होता. त्यांच्याबरोबर एक तामिळनाडूचे गृहस्थही भेटायला मिळाले. पुढे चालत गेलो. एक माताजी वाटेमध्ये त्यांची जनावरं घेऊन डोंगराच्या दिशेने चालल्या होत्या. माझी विचारपूस केली. थोडंसं मलाही बरं वाटलं की
इकडची माणसं प्रेमळ आहेत, कारण त्यांनी जाताना सांगितलं की माझं घर केळीच्या झाडाच्या बाजूला आहे, तू जाऊन तिथे चहा पिऊन जा. कारण आता मी जनावरामागे जाते, त्याच्यामुळे तिथे तुला पाणी वगैरे विचारणार नाही, पण तू अलबत्त तिथे जा. अशी प्रेमळ माणसं या दुनियामध्ये आहेत. पुढे गेल्यानंतर एका ठिकाणी अशी आपली 3 दगडाची चूल करून मॅगी बनवण्याचा प्रयत्न केला. एकदा तर ही मॅगी पूर्णतः पलटी झाली, कारण या पाण्याच्या केटलीमध्येच ती बनवली होती, त्याच्यामुळे ती सांडली. आणि पुढे ती खाऊन थोडंसं डब्यामध्ये भरून या महादेवाच्या मंदिरात येऊन बसलो. याच आवारामध्ये 12 ते 3 3:30 वाजेपर्यंत विश्रामही केला. तिथेच मॅगी वगैरे खाल्ली. वाटेत एका बाबाजींनी अर्धा डझन केळी दिली होती, तीही खाल्ली आणि पुढे चालायला लागलो. शेवटी काशी येथील उत्तर काशी येथील एका मंदिरामध्ये येऊन पोहोचलो. 5:30-6 वाजले असतील. तेथेच मुक्काम करायचंही ठरवलं, कारण आज कालच्या चालण्याने थकवा जाणवत होता. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हर हर